अर्ध्या तासात सगळं करायचं आहे. उठ ना. आवाज वाढवून समजते का तुला? हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी मोनिका तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर इथे ना सकाळचे वाजलेले आहे 6 वाजता मी मस्त अशी अंगणाची इथे झाडझूड करून घेत आहे. त्यानंतरनं लगेच छान असं पाणी वगैरे टाकून घेतलं. हे जे सकाळचं रुटीन आहे ना, या टायमामध्ये केलं की खरंच खूप छान असं प्रसन्न वाटते. आणि तुम्हीच बघू शकता की किती सुंदर ते अंगण जे आहे ते दिसत आहे. तसं तर पावसाळ्यामध्ये ना सूर्य आणि सकाळची शांतता ही बघायला खूप क्वचित मिळते, कारण की सकाळी उठलं की पाऊस असतो. आणि म्हटल्यावर ना पाऊस खूप छान वाटतो, पण कधी कधी ना असा पाऊस थांबलेला राहिला की कामं करण्याची उत्सुकता ना अजूनच वाटते. कारण की वातावरणामध्ये एक एकांत शांतता जी असते ना ती असते. आणि कधीतरी ना पावसाने ब्रेक घेतलेलाही चांगला, कारण की सतत जर पाऊस राहिला तर त्याचे परिणाम तर इतके वाईट होते ना, पूर किंवा मग इकडे तिकडे घरांमध्ये पाणी साठणं ह्या त्या गोष्टी सुरूच असते. तर चला आता इथे ना मस्त अशी दिवसाची सुंदर जी सकाळ आहे ना ती तर झालेली होती अंगणाच्या साफसफाईपासून. त्यानंतरनं मी आलेली होते किचनमध्ये. छान मस्त असं फ्रेश झाली आणि त्याच्यानंतरनं एक ग्लास पाणी पिऊन आपलं जे काही किचनचं रुटीन आहे ते सुरू केलं. सगळ्यात आधी म्हटलं चला इकडे कणिक जी आहे ना ती भिजवून घ्यावी, जेणेकरून छान असं पीठ जे आहे ते मुरते आणि पोळ्या ज्या आहे ना त्या खूप छान होतात. त्यामुळे ना पटकन अशी कणिक जी आहे ती भिजवून घेतली. आता इथे टायमाला प्राधान्य देऊन मी सगळ्या गोष्टी करते. ज्यावेळेस माझ्याकडे खूपच कमी टाईम असेल ना त्यावेळेस मी पहिले भाजी बनवून टाकते आणि त्याच्यानंतर मग कणिक भिजवते. आता इथे ना गवाराच्या शेंगांची भाजी करायची आहे, पण शेंगा इतक्या महाग आहे की यांनी ना एकच पाव आणल्या होत्या आणि त्यातल्या त्यात यांची ड्युटी बाहेर होती, त्यामुळे एक पाव शेंगा तिघा मायलेकांना पुरते. पण आज ते येणार होते म्हणून म्हटलं चला त्याच्यामध्ये ना एक थोडासा छोटूसा जो काही आलू आहे ना तो टाकते. मुलांनाही आवडते आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलं की मग भाजीची क्वांटिटी जास्त झाली की सगळ्यांसाठी ती भाजी होते. आणि मी शक्यतो ना याच टायमाला सगळ्यांची म्हणजे दिवसभराची जी काही सगळ्यांना भाजी लागते ना ती एकच भाजी एकाच टायमाला बनवते. 10 वेळा भाजी फोडणी देणं आणि खूप सारा असा वेळ जो आहे तो यामध्ये स्वयंपाकामध्ये घालवणं असं मी करत नाही. जेणेकरून ना आपला वेळही वाचतो आणि सगळ्याच गोष्टी पुरेपूर होऊन जाते. तर इथे आता मस्त अशी गवाराच्या शेंगांची भाजी जी आहे ना ती मी इथे फोडणी दिली. अद्रक लसूणची पेस्ट टाकून त्यामध्ये थोडासा कांदा आणि जे काही आपले मसाले आहे घरगुती ते ॲड केले. त्यानंतर ना याच्यामध्ये ना मी टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट. आमच्या विदर्भात ना शेंगदाण्याचा कूट खूप कमी भाज्यांमध्ये वापरते, पण गवाराच्या शेंगांची भाजी अशी आहे आमच्या घरी की ती कूट टाकलेलंच आवडते. म्हणून मी ही जी भाजी आहे ती आवर्जून शेंगदाण्याचा जो कूट असतो ना तो टाकलेलीच बनवत असते. हॅलो, उठला तू? दादा, दादा नाही उठला? चल दादाला उठव. मी तो उठ, वेळ होते मग तुला माहित आहे ना. उठ दादाला, उठ दादा म्हणा पटकन. इकडे बघ, तू काय लावलं इथे? इथे इथे काय लावलं तू? हो, काय लावलं? मी तू वेळ होते मग. उठ लवकर, बहुत झाली झोप. दे ब्लँकेट दे मला. उठ लवकर उठ. अरे कचरा होता माझ्या तो नाकाचा. पुसून घे टी शर्टने. उठ रे बेटा. उठ पटकन. मी तो अर्ध्या तासात सगळं करायचं आहे. उठ ना. आवाज वाढवून समजते का तुला? उठ, माझं सगळं होऊन आहे तयार. तुमच्याच तयार बाकी आता.
आता इथे ना मी स्मितूला उठवून घेतलं आणि उठवताच ना ते ब्लँकेट वगैरे जे आहे ते घडी घालून घेतले, कारण की आता इथून जो काही वेळ जो होणार होता ना तो म्हणजे एक एक मिनटं जे आहे ना ते घड्याळीच्या काट्यावर फिरण्यासारखे होते. आणि ते तसेच रोजच राहते. ज्यावेळी अहो घरी नसतात ना त्यावेळी दोन्हीही कडली ड्युटी म्हणजे किचनची पण आणि मुलांची पण हे माझ्यावर असते. आणि त्यातल्या त्यात त्यांना निघूनही द्यायचं असते आणि त्यातल्या त्यात त्यांची जी शाळा आहे ना ती दोघांची वेगळी वेगळी आहे. त्यामुळे ना खूप असं टायमाचं जे मॅनेजमेंट आहे ना ते मला डोक्यात सेट करून करून धावावं लागतं. आता व्हिडिओमध्ये पुढे तर तुम्ही बघणारच आहे. तर त्याआधी ना आता इथे मुलांना उठवलं, ब्रश वगैरे दिला आणि भाजीला ना थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून थोडंसं पाणी टाकून मस्त असं शिजवत एका साईडला ठेवून दिलं. आणि आता मुलं ब्रश करत आहे. आता त्यांचं ते स्वतः आवरतात एवढं त्यांना मी बनवून टाकलं की आता तुमचं तुम्ही तेवढं करायला पाहिजे. रिदूवर थोडंसं लक्ष द्यावं लागते, पण स्मितूचा तो पूर्णच त्याचं तो स्वतःच करतो. तर मुलांना दूध वगैरे दिलं आणि तेवढ्यातच ना परत जे काही सकाळचं दूध आहे ना ते पण आलेलं होतं. म्हणजे हे जे दूध आता मुलांना देते ना या टायमाचं उद्या सकाळपर्यंत पुरते, म्हणजे 2 टाईम. आता संध्याकाळी हे दूध पुरणार आणि उद्या सकाळी असं, कारण की आता हे दूध येणार, गरम होणार आणि त्यानंतर ते मुलांना कधी द्यायचं असं असते. त्याच्यामुळे ना मी ते टायमिंग त्यांचं सेट करून ठेवलं दुधाचं, की आज सकाळचं आलेलं दूध आज संध्याकाळी वापरायचं आणि उद्या परत सकाळी वापरायचं. तर आता इथे ना भाजी वगैरे झालेली होती आणि फक्त टिफिनपुरत्या पोळ्या ज्या आहे ना त्या मी इथे करून घेतल्या, कारण की पूर्ण करत बसलं तर अजूनच वेळ होणार होता. 10 मिनटं तरी पूर्ण पोळ्या व्हायला लागत्या आणि एवढे 10 मिनटं तर नाही आहे सध्या इथे. दादा काढून देते तुला शोध. मुलांची तयारी झाली आणि त्याच्यानंतर मी माझंही स्वतः आवरून घेतलेलं होतं सकाळी जेव्हा मी किचनमध्ये गेली तेव्हा. त्याच्यामुळे ज्या दिवशी मला नेऊन द्यायचं राहते ना त्या दिवशी मी सकाळी लवकर उठून आवरून घेते माझं, कारण की मुलांना जेव्हा नेऊन द्यायचं राहते घरच्या कपड्यांवर तर आपण नेऊन देऊ शकत नाही. त्यामुळे ना स्वतःचं आवरून घेतलं की इथे जो काही वेळ होतो ना त्याच्यातले माझे 5 मिनटं वाचते. आता वेळेचं महत्त्व मी याच्यासाठी सांगत आहे की जेव्हा स्वतःवर आपल्याला मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी असते ना तेव्हा खरंच आपल्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त ती वेळ असते आणि मुलं आपली प्रायोरिटी असते. किती छोटासा स्मितू होता आणि स्मितूनंतर रिदूसुद्धा किती छोटासा होता, पण दोघंही एकमेकांना इतके सांभाळून घेते ना यापेक्षा आपल्या आईवडिलांना अजून दुसरं काय पाहिजे राहते. चला, सकाळपासून आत्ता मी तुमच्यासोबत भेटत आहे. आत्ता वाजलेले आहे 8:45. 9ला 10 मिनटं बाकी. आता काही नाही करत, आता फक्त चहा मांडते, चहा पिते आणि अर्धा तास 9:30 वाजतापर्यंत माझं जे काही रुटीन आहे ना ते स्टेबल. म्हणजे आता ना 9:30 वाजतापर्यंत माझा हा रेस्ट टाईम आहे. याच्यामध्ये कुठला पसारा कुठं आहे काय आहे काही मी त्याच्याशी म्हणजे घेणं देणं नाही. फक्त मोबाईल बघणार आणि थोडंसं चहा पीत बसणार, कारण की आपल्यालाही रेस्ट पाहिजे. सकाळी 5:30 वाजतापासूनचं जे धावपळ सुरू असते ना अर्धा तास तर आपलं स्वतःसाठी पाहिजे, कारण की परत मग कामाला लागलं, कामं झाले की मग लगेचच अजून त्याला आणायला पण जायची वेळ होते. तर चला पटकन चहा ठेवते. मस्त अशी गरमागरम अद्रकवाली जी चहा असते ना ती मी आता इथे ठेवलेली आहे. आणि सकाळची चहानं 1 कप मी घेते, संध्याकाळची मात्र मी स्किप केलेली आहे. आणि थोडा वेळनं बसली, त्याच्यानंतर मोबाईलमधलं एडिटिंगचं काम केलं आणि ते करत करत ना 9:30चे 9:45 आणि त्याच्याही पलीकडे वेळ गेला. म्हटलं आता परत 10चे 10:30 व्हायला नको, म्हणून पटकन उठली. कालचे जे काही ओले कपडे होते ना ते वाळलेले होते, म्हणजे रात्रीचे मी सकाळीच ते बाजूला काढून ठेवून दिले. आताच ते घड्या घालून घेतले आणि त्याच्यानंतर ना आठवलं की मशीनच मी सुरू केलेली नाही आहे. तर आता इथे पटकन जी काही कपड्यांची मशीन आहे ना ते सुरू केली. आता यांचं येण्याचं जे काही होतं ना ते दुपारपर्यंत होतं. त्याच्यामुळे मी विचार करत होती की ते जर तिथून निघाले तर मशीन आता लावत नाही, कारण की आमचे तिघांचेच कपडे थोडेसे होते. काल संडे होऊन गेला त्याच्यामुळे ना कपडे जे आहे ते कालचे काल पूर्ण झालेले होते.
आणि मुलं पण रात्री खेळायला गेले नव्हते, संध्याकाळच्या वेळी पाऊस होता त्याच्यामुळे. तर थोडेसे कपडे होते म्हणून मी ते मागे ठेवले, पण नंतर म्हटलं राहू दे, ते येईल तेव्हा येईल, त्यांचे कपडे आजचे उद्या होईल, पण जेवढे आहे तेवढे लावून घेते, म्हणजे माझं जे कामातलं काम आहे ते सुद्धा होते. त्यानंतरनं पटकन जे काही बेडशीट आहे ती पण क्लीन करून घेतली. त्यानंतर सोफ्याचे कवर, म्हणजे 2 रूमचं जे काही आहे ना ते माझं ऑल टोटल क्लिनिंग जे आहे ना ती झालेली होती. फक्त झाडू मारायचा बाकी होता. आणि दुधामध्ये ना थोडंसं कचरा दिसला मला वर असा, त्यामुळे ते दूध जे आहे ते गाळून घेतलं आणि एका साईडला दूध लावलं आणि दुसऱ्या साईडला ज्या काही सकाळपासूनची कणिक भिजवली होती ते पोळ्यासुद्धा बनवायच्या होत्या. आता त्याच इथे मी बनवून घेत आहे. आणि त्याच्यानंतरनं पोळ्या झाल्या की इतका ओटा जो आहे तो असा कसा तरी दिसायला लागतो आणि इतका छोटासा कट्टा आहे ना हा, त्यातल्या त्यात याला ना असं खाली काही पण पडते, म्हणजे त्याच्यावर कांदा जरी कापला ना, टर्फल जे आहे ते लक्ष नसलं की पटकन खाली पडते. तर त्याला सपोर्ट नाही आहे, त्याच्यामुळे ना खूप असा पसारा होतो. म्हणून तो पसारा जो आहे तो मी लगेचच हाती लागल्या तिथे तिथे उचलून घेते आणि पटकन ओट्यावरचे भांडेसुद्धा इथे घासायला घेतले. कारण की जेवढं आपण पटकन शब्द डोक्यात ठेवणं तेवढं जे फास्ट काम आहे ना ते आपलं होत जाते. तर आता इथे सकाळचे थोडेसेच भांडे राहते, तरीसुद्धा बॉटल्स ह्या त्या गोष्टी मुलं दिवसभर वापरतात म्हणून त्यासुद्धा इथे घासून घेतल्या. आणि आता लगेचच गॅस जी आहे ना ती मी एक टाईमच घासते सकाळच्या वेळी. बऱ्याच दिवसानंतर रुटीन शेअर करत आहे, त्याच्यामुळे ना आज ना मी सगळं डीपमध्ये जे काही आहे ना मॉर्निंगचं रुटीन ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. माहिती आहे मला बऱ्याच ताईंना हे रुटीन माझं रोजही दाखवलं तरी पण बोर होत नाही, तरीसुद्धा ना एवढं शूट करायसाठी खरंच खूप वेळ जो आहे ना तो जातो. म्हणजे 10 वाजता जरी आपण टार्गेट ठेवलं ना तरी पण कसेबसे ते 11पर्यंत किंवा 11:30पर्यंत, म्हणजे 1-1.5 तास आपल्याला या कामामध्ये जास्तीचा लागतो. कारण की अँगल भरपूर असे सेट करावे लागते. तर इथे ना पटकन गॅस ओटा क्लीन करून घेतला, गॅसही छान रिकामी झाली आणि ना मी असं मॅनेज करते, त्याच्यावर जे काही भांडे आहे ना अन्नाचे शिजलेले ते त्याच्यावर ठेवून देते, जेणेकरून मुंग्या वगैरे लागत नाही. पटकन आता गॅस ओटा क्लीन झाला, त्याच्यानंतर झाडून टाकलं आणि लगेचच न पोछा लावून घेतला. मुलं घरात नसले की हे जी कामं आहे ना ती एकदम पटापट पटापट होते. आणि ज्या वेळेस ना असं पूर्ण झटक केलं, ओटा स्वच्छ केला की फक्त झाडायचं आणि पुसायचं म्हटलं ना 15 ते 20 मिनटात ह्या सगळ्या गोष्टी होऊन जाते. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत आपण पुन्हा भेटू. जाता जाता तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून जा. चला भेटू उद्या. बाय.